होती लोका कीर्तनी होती लोका होती लोका कीर्तनी होती लोका होते देखा होते देखा दया माधे दया माधे खुर्ची घेऊन ये रे त्या पाटलासाठी. मला माहिती आहे ते सागरा सख्या माझ्या ज्ञानेश्वरा मरोणिया जावे बा माझ्याच्या पोटा यावे. आता बसते ते 2 तास. प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला अभंग संत जनाबाई महाराजांचा आहे. अभंगावर बोलण्यापूर्वी थोडासा परिहार. सालाबाद प्रमाणे याही वर्षी सर्व ग्रामस्थ मंडळीच्या द्वारा घडवून आलेला अखंड नाम सप्ताह, ज्ञानेश्वरी पारायण, गाथा पारायण, गाथा भजन आणि सालाबाद प्रमाणे माझ्याकडे आलेली ही कीर्तनाची सेवा, म्हणून तुम्हा सर्वांच्या दर्शनाचा लाभ झाला. या संबंधाने उपस्थित सर्व महाराज मंडळी, आमचे भागवताचार्य धोटे महाराज, भागवताचार्य शर्माजी महाराज लातूरकर, बसलेल्यातले सर्व महाराज, दोन्ही मृदंगाचार्य महाराज, कडू महाराज, महाजन महाराज, मुरेकर बाबा, खंडाळकर महाराज, सर्व गायनाचार्य महाराज, ज्याच्या नावावर बोर्ड लागतात ते अखंड हरिनाम सप्ताह, अखंड महाराज, सर्व टाळकरी महाराज, आमच्या गावचे स्वामीजी सुधाकर महाराज, घनश्याम महाराज, गोपाळराव महाराज, इकडचे छोटे छोटे साधक भोलेहून आलेले माणिकराव, पाठीमागे उभे असलेले बरेच महाराज, जुनं एक राहिलं खोड ते विश्वनाथ महाराज, पुढे बसलेले सर्व मान्यवर, लातूर वरून आले मोठे श्रीमंत आहेत, पिनाटे भाऊसाहेब, ते पहा तिथं बसले, कडक टोपी, शाहू कॉलेज न मंगल कार्यालय लातूरचे टाटा बिर्ला, आणि कासले भाऊ त्यांचा ऑइल मिल, ते रात्रभरात प्रवास करून आले. तिकडचे संबंध एकदा तरी महाराजच्या गावाला जावं, शर्माजी घेऊन आले. इथे व्यवस्था नसेल म्हणून रात्रभर पाठशिंग्याच्या भक्त निवासला राहिले. त्याला म्हटलं अरे इथंही भक्त निवास होत असत. अख्खा छिंदवाडा जिल्ह्याचा इलेक्ट्रिक विभाग ज्यांच्या ताब्यात होता ते आमचे बेंडे साहेब. त्यावेळेला छिंदवाड्याला रामायण हिंदीमध्ये झालं होतं, कमलनाथजी आले होते, त्यांनाही नमस्कार. आमचे
पुरुषोत्तम महाराज देवस्थानची सगळी मंडळी, गडगे साहेबासह त्यांचे सर्व सहकारी, त्यांनाही नमस्कार. यंदा सगळ्या मावल्यांना घेऊन आले, त्यांनाही नमस्कार. बोलीकर तुम्हालाही नमस्कार. अजून बरीचशी मंडळी, लांबून लांबून आलेले जाणते पारमार्थिक श्रोते. दुर्पदाबाई उदास होऊ नको. सगळ्या माय बहिणी, वडीलधारी मंडळी, लांबून आलेले श्रोते आणि या सर्वांच्या एकोप्याने कार्यक्रमाला लाभलेलं सौंदर्य. विठ्ठल विठ्ठल. आज शेवटचा दिवस, दिंडी प्रदक्षिणा, थोडी त्याच्यामध्ये वेळ गेली तरी आमच्या भजनी मंडळानं 7लाच भजन सुरू केलं. त्यांना कायदा माहिती आहे आणि आपणही बरोबर आला. मी तुम्हाला 9ला सोडतो, अजून 1 तास आहे. दंडारीच्या गावात बरं का नथू पाटील, ज्यांनी अखंड हरिनाम सप्ताह केला ते माझ्याच गावचे, पण आमच्या गावचं भूषण पाटील, रमेश पाटील. नाही तर द्यावं सांगून पुढच्या शाहिरानं रातभर हे क्रांती केली आमच्या पाटील लोकांनी. 7 दिवस भागवत कथन, गोपाल कालान, अन्नदान, भंडारा, म्हणून भूषण पाटलासाठी एकदा टाळा वाजवा. दंडारीचं गाव जटामगिरी, तिथं झाला सप्ताह धोटे बाबा. विठ्ठल. अभंग जनाबाईचा आहे. वर्णन ज्यांचं आहे ते ज्ञानेश्वर महाराज आहे. पहिला प्रश्न निर्माण होतो, वर्णे विषय हा वर्णन करणाऱ्यावर अवलंबून असतो. बरं का बेंडे साहेब, पहेलवानाचं वर्णन पहेलवानाने करावं, नाहीतर बटर खाऊन, बिस्किट खाऊन वजन कमी केलेलं पेपर वाचून सांगते. लय ताकद कोणा? दिल्लीच्या सतपाल पहेलवान मध्ये. अरे दिल्लीच्या सतपाल पहेलवान मध्ये खूप ताकद होती. हे कोल्हापूरच्या युवराज पाटलाच्या मुखात शब्द शोभत होते. त्याची कुस्ती झाली होती. लेका तू बटर खाऊन सांगतो लय ताकद नाही. वंध्या विजानाती गुरुवैम प्रसूती वेदना. प्रसूती काळच्या वेदना जिला लेकर झाले तिनं सांगाव्या, नाहीतर ते पोरग बसवा 2-4 तास झाला तिकडं. हिला एकही लेकरू झालं नाही. शेजारची सून गडबड लोळत होती, तिथं हे बुढी गेली. बुढी आपल्या भाषेत बरं का शर्मा, इकडे बुढीच म्हणते भाऊ. पिनाडे भाऊ साहेब तिकडे म्हातारी वगैरे, आमची बुढी गेली शेजारी. कोण रडते घरात? सुनबाई. काय झालं? बाळंत व्यथा. बाळंत व्यथा म्हणजे पोटात दुखतंय तिच्या. पोटात दुखल्यावर एवढं रडायचं असते का? आपलं नाही का पोट दुखत कधी कधी कच्च चून खाल्ल्यावर? बुढे, कच्च चून खाऊन पोट दुखणं वेगळं आणि बाळणपणाच्या वेळेला पोट दुखणं वेगळे. तुला एकही लेकरू झालं नाही, चालली बाता मारायला. व्यालीच्या वेदना, व्यालीच्या वेदना, तिच्या मना, तिच्या मना,
वेदना नये वांझोटीच्या म्हणा नाही वंद्या विजानाती गुरुवीं प्रसूती वेदना. वर्णन कोणी केलं याला महत्व आहे. वर्णेविषयी हा वर्णन करणाऱ्यावर अवलंबून असतो. इथे वर्णन करणारी बाई आणि ज्याचं वर्णन केलं तो बुवा. कसं वाटतंय तुम्हाला? वर्णन करणारी कोण? जनाबाई. आणि वर्णन ज्याचं केलं ते ज्ञानेश्वर महाराज. वर्णेविषय हा वर्णन करणाऱ्यावर अवलंबून असतो. बाई बुवाचं वर्णन. पण एक लक्षात ठेवा, बाईचा अधिकार सामान्य समजू नका. भूषण पाटील सप्ताह झाला याला कारण बाई आहे. पुन्हा काढलंच म्हणा. हा ना, नाही तर यायनं चोंडकच वाजवलं असतं 12 महिने. बाई मग तू पाटील बरोबर आहे का नाही? माझ्या पार्टीत बोलत जा. हा जमला. त्यांनी मान्य केलं. हा बरोबर आहे. वा. बाईचा अधिकार सामान्य नाही. पुराण काळापासून गडगे साहेब याच्यावर कीर्तन होईल एवढा अधिकार मला सांगता येईल. पुराण काळापासून अधिकार बाईचा आहे. आणि मी त्या दिवशी सांगितलं, बाई सामान्य समजायचं नाही. जो आपल्या दृष्टीनं जसा जसा पाहिल, पत्नीच्या जाऊ द्या बाजूला, ते चालत नाही अजिबात कोणाची. खूप जागा आहे तिकडे. हा, कारण विषय क्लिष्ट असतो आणि ते त्यांची क्षमता नसते. हा, विठ्ठल विठ्ठल. जो जसा ज्या दृष्टीनं पाहिल रमेश पाटील, बरं का भूषण पाटील, पत्नीच्या दृष्टीनं पाहिलं सीतेकडे, तो सीतेचा राम झाला. बरं का पिनाडे भाऊसाहेब. प्रेमाच्या दृष्टीनं पाहिलं तो राधेचा श्याम झाला. बहिणीच्या दृष्टीनं पाहिलं तो मुक्ताईचा ज्ञानोबा झाला. आईच्या दृष्टीनं पाहिलं तो जिजाऊचा शिवबा झाला. ही दृष्टी सांगतो तुम्हाला. म्हणून नारी की निंदा मत कर यारो, नारी रतन की खान, जिस नारी से पैदा हुए शुक भीष्म हनुमान. अशा मोठमोठ्या रत्नाला प्रसवणाऱ्या माता आहे बरं का बेंडे साहेब. आणि महत्व नंतर कळतं. पती पत्नी, जरा विचार करा, यांच्यासारखा त्याग जगात कोणाचा नाही. सर्वात मोठा त्याग असेल भूषण पाटील तर महिलांचा आहे. 25 वर्ष ज्या मायनं 9 महिने 9 दिवस पोटात ठेवलं, ज्या बापानं लळे पुरवले, ज्या बहिणीसोबत खेळली, ज्या भावासोबत खेळली, हे रक्ताचं नातं 25 वर्षाचं. आणि एक कोण्या गावचं अचानक येतं पासिंग बांधून वेळेवर, याची ओळख नाही. त्या अनोळखी बासिंग वाल्यासाठी 25 वर्षाचं रक्ताचं नातं एकाच मिनिटात तोडते. एवढा त्याग महिलांचा आहे. पुरुष मंडळीला सांगतो. नुसतं नाही, सगळे अक्षर माहेरी टाकून देते. कुमारी, माहेरचं नाव बापाचं, बापाचं आडनाव, गाव बापाचं, पोस्ट तालुका बापाचा, जिल्हा बापाचा, हे सर्व तिथं गेल्यावर सासरचं नाव मिस्टरचं, नाव मिस्टरचं, आडनाव मिस्टरचं, गाव पोस्ट तालुका जिल्हा मिस्टरचा. एवढं सोडून एवढं स्वीकारते नथू पाटील. एवढा त्याग आहे. नुसतं तेवढंच नाही, अमोल किमतीचा नरदेह त्या बाशिंगवाल्याच्या ताब्यात देऊन त्याला सांगते, हा देह तुझा, याच्यावर प्रेम कर, नाही तर मातीचं तेल टाकून वतून पेटव, अधिकार तुझा आहे. दिली तिला अंजली कोळनाम रूपासी, शरीर जाते त्यासी समर्पित, याचं नाव. दिली तिलांजली कुळनाम रूपासी, शरीर ज्याचे त्यासी समर्पिले. एवढा त्याग आहे. एवढा त्याग. पत्नी हे केवळ पत्नी नसते भूषण पाटील. तिच्या वेगवेगळ्या भूमिका आहे. कार्येषु मंत्री, शयनेषु रंभा, करणेषु दासी आणि भोज्येषु माता. याच्यावर कीर्तन होईल. 4 भूमिका. बरं सांगतोच, वेळ कमी असली तरी सांगतोच.
फक्त इकडून जाऊन बाईला सांगा तुझं वर्णन खूप केलं म्हणा. का चालले का गावाकडे? आता या बसा. नमस्कार. बरोबर, त्याच्यावर चालतंय आमचं. ते काय, हे सगळे गाव आमचं मामाचं आहे. आमची आई इथल्या गावची असल्यामुळे सावरकर, कडू जेवढे असतील वंडलीत हे सगळे आमचे मामा. म्हणून आमच्या बहिणी यांच्या घरी नांदवायचे असल्यामुळे लाड चालू आहे यांचा. नाही तर हे लाड करण्यासारखे नाही आहे. विठ्ठला कार्येषु मंत्री पत्नीची भूमिका. संकट काळामध्ये स्वामीजी पतीच्या मागे खंबीरपणे उभी राहते तेव्हा ती मंत्री असते. मंत्री, तिला माहित आहे 15 दिवस झाले सावकार येतो, पतीचं जेवण कमी झालं, झोपत नाही, आज तर जेवला नाही, रात्रीचा झोपला नाही. बारीक लक्ष ठेवते भूषण पाटील. आणि सकाळी पती उठला आणि कोठ्यात गेला, तिचं लक्षच होतं. काहीतरी खिशात घातलं त्यानं. ही तरा 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 चालत गेली. काय घातलं खिशात? काही नाही. अहो खिशात काय घातलं? काही नाही. माझी शपथ आहे, काय घातलं तुम्ही? तो सांगे ना. हिनच खिशात हात घातला, बाहेर वस्तू काढली रमेश पाटील, ती रोगोरची बाटली. काय करता? आत्महत्या करतो. का? काल सावकार आलं होतं, त्यांनी सांगितलं उद्या दुपारपर्यंत पैशाची व्यवस्था कर, नाही तर भर चौकात जोड्यानं थोबाड फोडील म्हणे. माझ्या बापानं आयुष्यात मारलं नाही, मी निर्णय घेतला त्या सावकाराचा जोडा खाल्ल्यापेक्षा जीवन यात्रा संपवायची. शपथ आहे माझी. अख्ख्या तालुक्यात धुनी भांडी करील, मोल करीन होईल, त्याचे पैसे मी फेडील, पण माझ्या कुंकवाला धक्का लावू नका. अशा वेळेला हिम्मत देत असते ती कार्येषु मंत्री. मंत्री आहे. जेव्हा पतिराजाची सेवा करते तेव्हा दासी आहे. ही पत्नी मरण पावल्यावर पतीला महत्व कळतं. पत्नी मरण पावली, तो आजारी पडला, त्याची कंबर दुखती, तो म्हणू शकत नाही बहिणीला झेंडू बाम लावून दे. बहिणी लाजल, सुनही लाजल, मुलगी लाजल, पण पत्नी आतून कडी लावल. भूषण पाटील पती देवाची परमेश्वरासारखी सेवा करल, ही करणेषु दासी. जेव्हा पती राजाला जेवण घालत असते तेव्हा आई असते. पतीच्या आवडीनिवडीचे पदार्थ तिलाच माहिती आहे. आणि नुसते पदार्थ वाढत नाही, ते भांडे घेऊन बसते ताटापुढे. आग्रह करू करू पोटभर जेवायला घालते बेंडे साहेब, तेव्हा ती आई असते. विठ्ठल बाईचा अधिकार सांगतोय मी. तसं जनाबाई, अरे पुराण काळापासूनचा अधिकार. राजा जनकाच्या दरबारामध्ये स्वामीजी एक बाई, तिचं नाव गार्गी, विद्वानाला प्रश्न विचारणारी. राजा जनकाने 1000 गायी सजवलेल्या सोन्याच्या शेंब्या गायीच्या शिंगाला, निदान 5 किलोची एक तर 10 किलो एका गायीला सोनं असल. 1000 गायीचा गुणाकार घरी गेल्यावर जमवा, डोकं चालवा. बक्षीस ठेवलं होतं. जो ब्रह्मनिष्ठ असेल बरं का मानकर साहेब, त्यांनी गायी घेऊन जाणे. मला वाटतं जटांदेरीचे बरे झाले. ब्रह्मचारी ब्रह्मनिष्ठ कोणीच उठेना. शेवटी एक महात्मा उठला आणि सांगितलं सेवकांना, चला रे गाय घेऊन. जे उठलं भूषण पाटील, त्याला 2 बायका. चर्चा सुरू झाली का ब्रह्मचार्याने गाय न्यायच्या म्हणे, हे तर 2 बायका वाला. इशारा केला गार्गीला राजा जनकाने. इशारा केल्यावर गार्गी पुढे आले. तुम ब्रह्मनिष्ठ से, प्रश्न गार्गीचा आहे दरबारात. मी बाईचा अधिकार सांगतो. ब्रह्मनिष्ठ का तुम्ही? मला माहिती नाही.
फक्त गाय नेण्याचा अधिकार पठ्ठ्याचा आहे. यावरून कळलं तुम्हाला? अहम ब्रह्मनिष्ठोस मी म्हटलं नाही. ठीक आहे, अधिकार कळला तुमचा. फक्त जाता जाता 2 प्रश्नाची उत्तर द्या. को वै ब्राह्मण, को वै कृपण. कृपण कोणाला म्हणतात, ब्राह्मण कोणाला म्हणतात? यो वै एतद अक्षरम अविदित्वा अस्मिन् लोकान गत्वा सहा कृपण, यो वै एतद अक्षरम विदित्वा अस्मिन् लोकान प्रयति सा ब्राह्मण. जो ब्रह्माला जाणून मरतो त्याला ब्राह्मण म्हणतात. हे गार्गीच्या प्रश्नाची उत्तर. म्हणजे मग अधिकार पुराण काळापासून बाईचा अधिकार दोटे बाबा. जगाला उपदेश करणारे ज्ञानेश्वर महाराज आहे, पण ते रुसून बसले तेव्हा त्यांची समजूत काढणारी मुक्ताबाई आहे. दादा, विश्वरागे झाले वन्नी, संती सुखे व्हावे पाणी. अरे जीवदातान चावली कोणी 32 पाडिली. मुक्ताबाई सांगते, आपल्या दातानं जीभ चावली तर दात पाडतो का रे दादा? तस संती सुखे व्हावे पाणी, विश्व रागे झाले वन्नी. आपलेच लोक आहे, त्रास दिला असेल सहन करावा. इतके ऐकून शांती धरा, इतके ऐकून शांती धरा, ऐकून शांती धरा. पाटी मुगरा ज्ञानेश्वरा, पाटी उगरा ज्ञानेश्वरा, पाटी उगरा ज्ञानेश्वरा, पाटी उगरा ज्ञानेश्वरा, पाटी उगरा ज्ञानेश्वरा. बाईचा अधिकार बरं का कडू. इतके ऐकून शांती धरा, हे घोराडचे कडू आहे. इतके ऐकून शांती धरा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा. बाईचा अधिकार. यावरून लक्षात घ्या, जनाबाई सामान्य नाही. 2 मिनिट पुन्हा घेतो भूषण पाटील. आणि सर्वांना माहिती आहे, मिनिट किती वाढू द्या, लातूरकरही आलेले आहेत घड्याळ बिघडलेल्या दुरुस्त करणे. थोडसा उद्या आम्ही घाईत असल्यामुळे सत्कार वगैरे 10-15 मिनिट वाढत करू. भूषण पाटील, उद्या माझं रामायण 5 वाजता नाशिकला आहे, काला करून जायचं आहे. तुम्ही डोकं चालवा आता. नतो पाटील, उद्या 8:30 ते 10:30 आपण काला करू सकाळी, नाहीतरी उन्हाचे दिवस आहे. बरोबर करू. नामदेव महाराजांची कीर्ती काशीला पोहोचली, कबीरजी पर्यंत. दोटे बाबा, अरे जो स्वप्नात येत नाही, योग्याच्या ध्यानाला येत नाही, तो देव त्याच्या हातून दूध पितो, त्याच्या घरी आंघोळ करतो, त्याची म्हातारी लुगड्यानं पुसून काढते, दिवाळीच्या दिवशी ओवाळते, हे तिथं कळलं. ऐसा भगत मैने कभी नहीं पाया, नामदेव ने दूध पिलाया. काला बछड़ा कपिला गाई, दूध दुहावन नामा जाई. सोडे का गडवा दूधने भरिया, पियो नारायण आगे धरिया. मूर्त दूध नाही पिवत, सर्प छारत नामा रोवत. हा तिथे ऐसा भगत मैने कभी नहीं पाया. कबीरजीला वाटलं त्या नामदेवाचं एकदा आपण महाराष्ट्रात जाऊन दर्शन घ्यावं. भूषण पाटील, तेव्हाचा काळ 750 वर्षापूर्वी समृद्धी वगैरे नव्हती, रस्तेच नाही. पण तिथून पायी आले, उत्तर प्रदेशातल्या काशीतून महाराष्ट्रात. कोण? कबीरजी. कोणासाठी? नामदेवाच्या दर्शनासाठी. वेळ कमी असल्यामुळे पंढरपूरच्या जवळ जवळ आले. पंढरपूरच्या जवळ आल्यावर 3 पोरी भांडत होत्या, गोवऱ्याहून भांडणं. गोवऱ्या चोरल्या आमच्या, गोवऱ्या चोरल्या आमच्या, गोवऱ्या चोरल्या. तिथं कबीरजी आले. का भांडता बेटा? ही चोरटी आहे महाराज, हिनं गोवऱ्या चोरल्या. नाही महाराज, मी नाही चोरल्या. अहो इथं म्हणते नाही चोरल्या. तुम्हीच सांगा महाराज, आम्ही 2 जणी, ते एकटी.
मग आमच्यापेक्षा तिचा गोवऱ्याचा ढीक जास्त कसा झाला? हा मुद्दा कबीरजीला पटला. मी तिथेच होतो. कबीरजी म्हणले बरोबर आहे. अरे त्या दोघीं तू एकटी, मग त्यांच्यापेक्षा तुझ्या एकटीच्या गोवऱ्या कशा जास्त? तुम्हाला पटणार नाही महाराज, मी एकटी नाही, माझा पंढरीचा राजा मला दिवसभर गोवऱ्या वेचू लागतो महाराज. त्याचे 4 हात, माझे 2 हात. तुम्ही हिशोब करा महाराज. या दोघीचे 4च हात आहे आणि माझ्या पांडुरंगाचे 4 न माझे 2, 6 हाताच्या गोवऱ्या. मग त्यांच्यापेक्षा ढीक जास्त होणार की नाही? नामयाचे जणी सवेवेची जणी, नामयाचे जणी सवेवेची जणी, धर्मा घरी पाणी वाहे गाडी, धर्मा घरी पाणी वाहे गाडी, धर्मा घरी पाणी वाहे गाडी, नामयाचे जणी सवेवेची जणी, नामयाचे जणी सवेवेची जणी, नामयाचे जणी सवेवेची जणी, नामयाचे जणी सवेवेची जणी, धर्मा घरी पाणी वाहे गाडी, धर्मा घरी पाणी वाहे गाडी, धर्मा घरी पाणी वाहे गाडी. नामयाचे जणी सवे वेची शेणी, धर्माघरी पाणी वाहे झाडी. काय पांडुरंग, तुला गोवऱ्या वेचू लागतो? हो महाराज. कशावरून? तुम्ही गोवरी कानाला लावा. जणी म्हणती त्या. अजून हे जणी नाव आहे हे माहित नाही कबीरजीला. आणि विठ्ठल धोणी येत असेल तो गोवरी माझी, आणि विठ्ठल धोणी येत नसेल तर चोरली समजा. मग तर बाबा मांडी घालूनच बसला. टेस्टिंग सुरू केली. टेस्ट. गोवरी कानाला विठ्ठल म्हटलं की बाजूला, विठ्ठल म्हटलं की बाजूला. अख्ख्या गोवऱ्या टेस्ट केल्या विठ्ठल धोणी. चकित झाले. बेटा, भारतभर तीर्थयात्रा करतो आम्ही, जिवंत माणसाचे तोंड विठ्ठल म्हणत नाही. तुझी गोवरी विठ्ठल म्हणती, तू कोण आहे? माझा वेगळा परिचय नाही बाबा. मग संत नामदेवाची दासी जणी म्हणून पंढरपूर ओळखत मला. चकित झाले. ज्या नामदेवाची कीर्ती काशीला आली त्याच्या दर्शनाला मी पंढरपूरला येतोय, त्याच्या दासीच्या गोवऱ्या विठ्ठल म्हणते, तो नामदेव कसा असेल? बरं का, तिचा हिशोब सुरू झाला. कोण म्हणतंय तुला दासी? अख्ख पंढरपूर. नाही बेटा, तू दासी नाही. मग जनी जनी तो सब कोई कहे, संत नामदेव की दासी, बंदा कबीरा यू कहे सब संतन की काशी. सगळ्या संतांनी तुझ्यामध्ये आंघोळा कराव्या असं पवित्र तीर्थ तू आहे बेटा. हे प्रशस्ती पत्र संत कबीर महाराजांनी ज्या जनाबाईला द्यावं, एवढा अधिकार जनाबाईचा आहे. तबाईचा अधिकार कळला. विठ्ठल वर्ण विषय आणि वर्णन दोन्ही सामान्य नाही. ज्ञानेश्वर महाराजही आणि वर्णन करणाऱ्या जनाबाई. सुरुवात आहे या शब्दाने. विचार वेगळा आणि विवेक वेगळा. समानार्थी शब्द असले तरी अर्थ एक नसतो. विचार कोणाचाही चाललेला असतो. भूषण पाटील, कीर्तनाला आलेली माणसं सुद्धा विचार करतात. कुलूप लावलं होतं. नरेश पाटील आले का? बरोबर. गुरुजीचे थोरले, बरे का, आपले ज्ञानोबा गुरुजीचे थोरले चिरंजीव सीताराम पाटलाचे नातू नाही, सीताराम पाटीलच. कारण त्या घरात मोठे तेच आहे. आता विठ्ठल इथं आल्यावर विचार कुलपाचा चालतो. रमेश पाटील, कुलूप लावलं होतं पण कधी लागतं कधी लागत नाही. ओढून नाही पाहिलं, ओढून नाही पाहिलं, ओढून नाही. माणूस जन्मभर विचार करतो. विचार प्रत्येकाचा चालू आहे. विचार. विवेक वेगळा. समानार्थी शब्द वाटले तरी विवेक कशाला म्हणतात? सत्संगतीने आत्मा अविनाशी, तद व्यतिरिक्त सर्व विनाशी असा जो निश्चय, त्याचं नाव आहे विवेक. आणि हे विवेक आत्मा आणि अनात्मा. न जायते म्रियते वा कदाचित नायम भूत्वा भविता वान भूयः अजोनित्य शाश्वतोयम पुराणो न हन्यते हन्ये माने शरीरे.
वासांश जीर्णानि यथा विहाय नवानि गृह्णाति नरोपराणि तथा शरीराणि विहाय जीर्णानि अन्यानि संयाति नवानि देहि न जायते म्रियते वा कदाचित् नायं भूत्वा भविता वा न भूयः अजो नित्य शाश्वतोऽयं पुराणो न हन्यते हन्यमाने शरीरे. ज्याचा जन्मच नाही ते अविनाशी तत्व आत्मा आहे, म्हणून त्याचा नाश नाही. ज्याचा जन्म आहे ते शरीर आहे, म्हणून किती सांभाळलं तरी एक दिवस त्याला स्मशानात पेटवायचं आहे. आत्मा आणि अनात्मा म्हणजे देह आणि आत्मा असा आत्म अनात्म विचार ज्या ग्रंथात ओतप्रोत भरलेला आहे तो ग्रंथ म्हणजे ज्ञानेश्वरी. आणि हा ग्रंथ ज्याने तयार केला म्हणून जनाबाई म्हणतात माझा ज्ञानोबा विवेका सागरा 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 आता तवा तापला रे खडशेचा. विवेक सागर सख्या माझ्या ज्ञानेश्वरा विवेकाचे सागर आहात. सागर म्हणण्याचं कारण आहे भूषण पाटील काही ओढ्या आहे, काही नद्या आहे आणि माऊली समुद्र आहे. वडा वेगळा, नदी वेगळी, समुद्र वेगळा. नाला नाला आपल्याकडे नाल्याचं पाणी बेंडे साहेब अर्धाच तास टिकते, पण पट्टीच्या पोहणाऱ्याले नाला जाऊ देत नाही त्या खाट अर्धाच तास. ते कास्तकार जानराव काका पेरणी करून आले, जुने बुढे. नाला भरून चालला होता. म्हटले का रे कसं जायचं गावात? तर काय अर्धा तासात उतरण पाणी, नाल्याचं पाणी आहे. काय पेरणी केली वगैरे भूषण पाटील चर्चा सुरू झाली. म्हणजे का आतापर्यंत चिलम झाली असती रे, पूर्वी चिलम होती ना. गणपत बाबाजीची ते हे होती गारगोटी, चिलम झाली असती. मग अन्न काढली चिलम, दोटे पाटील चिलम काढली, त्याच्यातला खडा काढला, खडा पुसून काढला, काडी खोली, चिलम फुंकर घालून चिलम स्वच्छ केली. मग खडा टाकला चिलमीत, मग तंबाखू भरला आणि तो उलट्या अंगठ्यानं दाबला. मी सांगतो हे बारीक ऐका. त्याला एक कापड गुंडायचा असतो 4 बोटाचा, त्याचं नाव शापी. शापी बेंडे साहेब. हे गणपत बाबाजीचं पाहून सांगतो. आणि ते भिजवायची असते थोडी वलसर करून शापी.
वलसर करायची ते गुंडाळी डबल गुंडाळतात ते भूषण पाटील. डबल गुंडायचं काय कारण, ओढताना तंबाखू घशात येऊ नये, धूर फिल्टर होऊन पोटात जावा, हा ओढणाऱ्याचा उद्देश. म्हणून डबल फिल्टर हे टीव्हीला नंतर, खरं त्यांचं आहे चिलीमवाल्याचं. डबल फिल्टर, डबल गुंडाळतात. डबल फिल्टर माहितीये, ते शापी भिजवायची असते. बेंडे साहेब हा त्या बुड्याला म्हणला, अरे चिलीम भरून झाली, शापी भिजून आण. शापी भिजवाले तो बुडा गेला, न भिजवताच आला. लेका शापी भिजून आण म्हणलं. कुठं भिजू? नाल्यात. थेंब नाही म्हणला. कोणता नाला? यायला जाऊ देत नव्हता अर्ध्या तासापूर्वी. त्याच्या चिलमीची शापी भिजवायला पण नाही. तसा काहीचा विवेक ओढ्यासारखा, ओढ्यासारखा 2 तास विवेक. कीर्तन संपलं की विवेक गेला. हा ओढ्यासारखा विवेक. काहीचा विवेक नदीसारखा. नदीमध्ये चढ उतार आहे. पावसाच्या दिवसात नदीचं पाणी वाढतं आणि पावसाळा संपला म्हणजे उतरतं. भूषण पाटील, पावसाच्या दिवसात नदी पहा, वर्षा काळी सरिता चढू लागे पंडुसुता, शरद कालुरी घेन मग सरिता ओहटू लागे. तसा काहीचा विवेक श्रावण महिन्यात वाढतो, भाद्रपद लागल्यावर उतरतो. श्रावण महिन्यात तर काय भक्त, बापा बापा, बेलाचं पान तांब्यात पाणी, हर हर महादेव. बेलाचं पान तांब्यात पाणी, हर हर महादेव. महिनाभर महादेव वैतागून जातो. महादेव म्हणतो, बाबा 1 महिना वैतागून सोडता रे, 11 महिने लेखा तोंड दाखवत नाही तुम्ही, कुठं जाता पुन्हा? हा श्रावण. श्रावण श्रावण संपला आणि भाद्रपद लागला. मग पहा, खोटं असल बेंडे साहेब तर श्रावण महिन्यातली कोंबडी पहा, पिनाटे भाऊसाहेब. मुलाबाळासह सुरक्षित राहते. भूषण पाटील, कोंबडी फिरायला निघली म्हणजे 10-5 पिलं पुढं, 10-5 पिलं मागण मध्ये. कोंबडी छाती काढून चालते, पुढं पाहते मागं पाहते. मेरा भारत महान. 1 महिना रामचंद्रजी, 1 महिना. श्रावण संपला. भूषण पाटील, कोंबडी एकटी दिसल उकंड्यावर. तिला विचारा, कोंबडी काय महाराज? लेकरं दिसत नाही. चांगले महाराज झाले, कळत नाही का? श्रावण संपला ना, मग लेकरं संपली. तुम्ही माय नंबर लागते आता गणपती उठल्यावर. आमचा विवेक श्रावणात जो वर जातो, भाद्रपद आला की उतरतो. याला नदीसारखा विवेक म्हणतात. तो वढ्यासारखा विवेक. माऊली समुद्रासारखा विवेक. कधी जा, रात्री जा, दिवसा जा, उन्हाळ्यात जा, पावसाळ्यात जा. पूर्ण पाण्यानं भरलेला समुद्र, तसं पूर्ण विवेकानं भरलेले ज्ञानेश्वर महाराज. म्हणून शब्द आहे विवेक सागरा. विवेक विवेक सागरा इथपर्यंत आलो आपण. तुम्ही विवेकाचे समुद्र आहात. त्याच्या पुढे 3 शब्द आले, सख्या माझ्या ज्ञानेश्वरा. पहिला शब्द सखा आहे शर्माजी, दुसरा शब्द माझा आहे आणि तिसरा ज्ञानेश्वर आहे. याच्यात कीर्तन होईल एवढा व्यापक विषय आहे. सखा हा प्रेमवाचक शब्द आहे. सखा, सखेती मत्वा प्रसुवम यदुक्तम, हे कृष्ण हे यादव हे सखेती. सखा खडसेजी, सखा म्हणजे प्रेमवाचक शब्द आहे. सखा दोघालाच म्हटलंय. संतांनी संताला सखा म्हटलं बेंडे साहेब, नाही तर संतांनी देवाला सखा म्हटलं. जणी बैसली न्हायाला, पाणी नाही विसाण्याला,
तुळशीचे बणी जणी उकलीत होती वेणी. आणि मग देवानं जावं, जास्त गरम पाणी झालं तर गार वतावं, आणि गार झालं म्हणजे गरम वतावं. बेंडे साहेब, जनाबाईची वेणी फणी करून द्यावी, आणि वेणी फणी करून झाल्यावर जनाबाईनं पंढरपुरात जाहीर सांगावं, जनी सांगे लोका, जनी सांगे नाव घाली माझा सखा, 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 नाव घाली जनी सांगे लोका, नाव घाले माझा सखा. सखा शब्द एक तर संताला सखा म्हटलं, नाहीतर देवाला सखा म्हटलं. सख्या त्याच्या पुढे आहे माझ्या. माझा हा आत्मीयता वाचक शब्द आहे भूषण पाटील. आमचा म्हणजे लांबचा. म्हणून शाळामध्ये प्रवेश झाल्यावर पहिली प्रतिज्ञा शिकवतात हे गुरुजी, भारत आमचा देश आहे. नाही मग, भारत माझा देश आहे. माझा आणि आमचा मध्ये जमीन अस्मान इतकं अंतर आहे. आमचा म्हणजे लांबचा होतो, आणि माझा माझा हा आत्मीयता वाचक शब्द आहे. लोकमान्य टिळक काय दुसरीला की तिसरीला होते, दत्तू पाटील. आणि गुरुजींनी नकाशा पुढे टांगला भिंतीला भारताचा, आणि विद्यार्थ्याला विचारू लागले, का रे नकाशा कशाचा? ते पूर्वी सूत्र होतं, हे गुरुजी शिकवायचे. पूर्वी आपले गुरुजी शिकवायचे. आता डिसेंबर किती दिवसाचा कालनिर्णय पाहतात. आमचे वसू गुरुजी खड्यावर म्हणायचे, वर बोट गेलं की 31, खाली उतरलं की 30. जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै न ऑगस्ट दोन्ही खड्यावर हे 31. कॉफी करण्याची गरज नाही इथंच, आहे का नाही? वसू गुरुजी मरण पावले ते. म्हणून नकाशा सामोर टांगला असता दिशा कशा ओळखायच्या? नकाशा सामोर टांगला असता. आता गुरुजी तुमचंही शिकवणं थांबलं. आता नकाशा सामोर टांगला असता डाव्या हाताची बाजू, उजव्या हाताची बाजू, डोक्यावरची बाजू, पायाखालची बाजू. नकाशाकडे पाहायचं. डाव्या हाताची बाजू पूर्व, इकडे आला कलकत्ता. उजव्या हाताची बाजू पश्चिम, इकडे मुंबई. डोक्यावरची बाजू उत्तर, हे जम्मू काश्मीर. पायाखालची दक्षिण, हे सिलोन. कॉपी करण्याची गरज नाही, ही पूर्वी पद्धत होती. विठ्ठल वाढलं. नकाशा भिंतीवर आहे बरं का गुरुजी, चुकलं तर सांगा विद्यार्थ्याचं काय होतं. भिंतीवर नकाशा आहे. टिळक दुसरीला असतील. गुरुजी म्हणतायत, उठ रे, नकाशा कशाचा आहे? नकाशा भारताचा आहे गुरुजी. बैस खाली, तू सांग रे नकाशा कशाचा आहे? नकाशा हिंदुस्थानचा आहे गुरुजी. बैस खाली, तू सांग रे नकाशा कशाचा आहे? नकाशा इंडियाचा आहे सर. असं करता करता टिळकावर पाळी आली. टिळक, नकाशा कशाचा आहे? 8-9 वर्षाचे टिळक जाग्यावर थांबले नाही. भूषण पाटील तरा 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 चालत नकाशा जवळ गेले. डावा हात नकाशाला लावला,
उजवा छातीला लावला. सांगितलं गुरुजी हा नकाशा माझ्या देशाचा आहे गुरुजी. हे उत्तर याला म्हणतात आत्मीयता. तसं सख्या माझ्या इथपर्यंत आलो आपण. आता काय अर्धा तास आहे, लगेच उरकू आपण. विठ्ठल पेंडे साहेब, अजून मला कोणी वैतागलं नाही महाराष्ट्रात, पण मी वेळ बरोबर सांभाळतो. एवढी घाई करून बरोबर 7ला भजन सुरू केलं आम्ही. भूषण पाटलालाही म्हटलं वशीला चालत नाही, तुम्ही आताच सांगा. म्हणजे 11 ते 1 म्हटलं 1ला बरोबर. त्यांनी सगळी तयारी केली होती. आमचं मोठं स्वागत केलं. त्या फेट्यावाल्या पोरी ढोल ताशेन त्याच्यात अर्धा तास गेला. नथू पाटलाला म्हटलं हे पहा, त्यांचा मूड घालवायचा नाही, ते स्वागत करतात ना. तरी पण बरोबर 11ला 1 बरोबर झालं. वेळच सख्या माझ्या. त्याच्या पुढे शब्द आहे ज्ञानेश्वरा. ज्ञानम एव ईश्वरः इति ज्ञानेश्वरः. ज्ञानेश्वर म्हणजे काय? ज्ञानाचाच ईश्वर, त्याला म्हणतात ज्ञानेश्वर. ऐकेगा ज्ञान चक्रवर्ती, तू तो ज्ञानाचीच मूर्ती. हे सगळे पाठ आहे तुम्हाला रमेश पाटील. जलसे पतला कौन है, कौन भूमि से भारी, अगन से तेज कौन है, कौन काजल से कारी. पाठ है. जल से पतला ज्ञान है, पाप भूमि से भारी, क्रोध अगन से तेज है, कलंक काजल से कारी. इथे उत्तर आहे जल से पतला ज्ञान है. पाण्यापेक्षा पातळ ज्ञान आहे. कशावरून? माऊलीला ते हल्यापर्यंत पोहोचवता आलं यावरून. हल्या ज्ञानदेव बने बोलरे, ज्ञानदेव बने बोलरे, ओंकार मूळ शब्द प्रगवाचा, ज्ञानदेव म्हणे बोल रे ऋग्वेद. ओंकार मूळ शब्द प्रणवाचा, रेड्या मुखी वेद बोलविला. एवढं पातळ ज्ञान, ज्ञानाचा ईश्वर ज्ञानोबार आहे. म्हणून इथपर्यंत आलो आपण. जमला आता. विवेक सागरा, तुम्ही विचाराचे समुद्र आहात, माझे आहात, सखे आहात, ज्ञानाचे ईश्वर आहात. जनाबाई म्हणतात मला असं वाटतं
विवेक सागरा विवेकाचे समुद्र आहात, सखे आहात, माझे आहात, ज्ञानाचे ईश्वर आहात. जनाबाई म्हणतात मला असं वाटतं मरोणिया जावे बा माझ्याच्या पोटा यावे. मरोणिया जावे यातला जो बा काढला ना, बा हे अर्थ बदलतो. मरोणिया जावे आणि माझ्या पोटा यावे. जनाबाई म्हणाल का की ज्ञानोबा रायनं मरावं आणि मा पोटे यावं? म्हणून बा इतका महत्वाचा. इंग्रजीपेक्षा हे मराठी कठीण आहे बेंडे साहेब. मरोणिया जावे कोणी? स्वतः जनाबाईने. मी ज्याला माझा म्हटलं ना, मी त्याच्या पोटा यावं. इतका बदलतो एका बाणी. मरोणिया जावे बा आणि माझ्याच्या पोटा यावे. मी ज्याला आतापर्यंत ताज झाला ना माझा 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 म्हणते, मी मरावं आणि माझ्या माऊलीच्या पोटी यावं. इतकं बदलत. हे अतिप्रेमातलं बोलणं आहे. जास्त तोत्रा तोत्रा नातू बोलायला लागला की आजी काय कौतुक करत, मोठा गुन्हाचा आहे रे बाबा, मरावनं तुझ्या पोटी यावं. का अशी म्हणते आजी, तू मर न माझ्या पोटी ये, असं म्हणते का? ती भाषा आहे. तोंडावून हात फिरून बोट मोडून आजी जसं नातवाचं कौतुक करते नत्तू पाटील, फार गुणाचं आहे रे. मला असं वाटतं मरावं आणि तुझ्या पोटा यावं. त्यातली पद्धत आहे. मरोणिया जावे, मी ज्याला माझा म्हटलं आतापर्यंत, मी त्याच्या पोटा यावं. अजून 20 मिनिट आहे, बरोबर सगळे करू. नत्तू पाटील एकदा संप्रदायपूर्वक भजन चाल राहिली तर उद्या होईल काहीची, बघून घ्या. उद्या म्हणा, उद्या म्हणा. हे ठराविक आहे, काही जुने करू आपण. करू एकदा सर्वांनी. विठोबा रखुमाई माईक दे. जुने माणसं आहे, नाही काय गॅरंटी आहे का सकाळपर्यंतची? मारोतराव म्हणाल डेअर जुने आहे, सकाळपर्यंत काय खरं आहे का? विवेक सागरा विवेक सागरा उद्याचं संपलं बरं का? उद्याचं आता उद्या नाही चाल, उद्या चाल नाही तुम्हाला. हा वाद झाला. विवेक सागरा सख्या माझ्या ज्ञानेश्वरा, विवेकाचे समुद्र आहात, सखे आहात, माझे आहात, ज्ञानाचे ईश्वर आहात. म्हणून मला असं वाटतं मी मरावं आणि माझ्याच्या, मी ज्याला माझा म्हणत आले इतका वेळ, त्या माझ्याच्या पोटी यावं. मग
आता काय नाही 15 मिनिट आहे फक्त. माझी अपेक्षा एवढीच आहे, माझी जशी भावना त्याप्रमाणे करा. आता माझ्या भावा, 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 सख्या माझ्या ज्ञानदेवा, मनोनिया जावे, मनोनिया जावे, मनोनिया जावे, मनोनिया जावे, सख्या माझ्या ज्ञानदेवा, सख्या माझ्या ज्ञानदेवा, मनोनिया मरोनिया जावे, मरोनिया जावे, मरोनिया जावे, आता माझ्या भावा, सख्या माझ्या ज्ञानदेवा, सख्या माझ्या ज्ञानदेवा, सख्या माझ्या ज्ञानदेवा. आता माझ्या भावा ऐसे करीगा ज्ञानदेवा. खडसे नाही इथेही लावलं सख्या माझ्या. माझं काय लक्ष नाही म्हणतं का तू? सख्या माझ्या तर होऊन गेलं त्या आधी. इथलं चरण. तिसरं, आता. आता कधी शब्द येतो? एक विषय पूर्ण झाला आणि दुसरा सुरू करायचा असतो भूषण पाटील, तेव्हा आता शब्द येतो. हे आमच्या लक्षात येत नाही पेंडे साहेब. आता कितीतरी वेळा वापरला आम्ही, तरी आताच ठिकाण ठरलेलं आहे. एक विषय पूर्ण, दुसऱ्याची सुरुवात. टाळकरी महाराज आले, मृदंगाचार्य महाराज आले, कीर्तनकार महाराज आले, पावणे 7 झाले. आता भजन सुरू करायला का हरकत आहे? इथे असतो आता. तुमच्या भाषेत सांगतो भूषण पाटील, मुलीचे मामा आले, मुलाचे मामा आले, सगळे पाहुणे आले. 12:35 झाले. आता मंगलाष्टकला काय हरकत आहे? तिथे आता येतो. एक विषय पूर्ण होतो, दुसरा सुरू करायचा रेखचंद पाटील. तिथं आता शब्द आहे. ज्ञानेश्वरीचे वाचक आहात तुम्ही. ज्ञानेश्वरी संपली, आज पारायण संपलं. किंबहुना तुमचे केले, धर्मकीर्तन सिद्ध केले, येथे माझे जीवरले पायिकपण. संपली ज्ञानेश्वरी. आणि पसायदान सुरू करायचं. काय शब्द आहे? आता विश्वात्मके देवे. एक विषय पूर्ण होतो, दुसरा सुरू करायचा असतो, तेव्हा आता येत असतो. इथपर्यंत मनोगत झालं जनाबाईचं. विवेकाचे समुद्र हा, सखे हा, माझे आहे ज्ञानाचे ईश्वर हा. मला वाटतं मरून जावण बा माझ्याच्या, म्हणजे मी मरावण तुमच्या पोटा यावं. आता माझ्या भावा ऐसे करीगा. इथून पुढचं वाचायचं. जशी माझी भावना आहे त्याप्रमाणे पूर्तता करा. ज्ञानदेवा. पहिलं ज्ञानेश्वरा, इथं ज्ञानदेवा. 2 मध्ये फरक आहे. ज्ञानदेव मध्ये 2 पद आहे. ते वेदातल्या रुचेतले वेचलेले शब्द आहे. हे कोण्या ब्राह्मणानं ठेवलेलं नाव नाही गडगे साहेब. सत्यम ज्ञानम अनंतम ब्रह्म यातला ज्ञान शब्द. एको देव सर्व भूतेषु गुडाहा यातला देव शब्द. तो देव आणि हा ज्ञान वेल्डिंग करून झाला ज्ञानदेव. परिणाम ज्ञानदेव चतुराक्षरी जपहा करी तू सर्वज्ञ.
ज्ञानाग्नीने पापे जळती ही ज्याची आज्ञा. याला खडसे बुवा, याला चित्रकाव्य म्हणतात अभंगामध्ये. चित्रकाव्य, ज्या शब्दानं सुरू त्या शब्दावर थांबायचं. नाही तर पहा तुम्ही गंमत. ज्ञानदेव चतुराक्षरी जपहा करी तू सर्वज्ञा. ज्ञान सुरू झालं, ज्ञावर थांबलं का नाही. ज्ञानाग्नीने पापे जळती ही ज्याची आज्ञा. हे चित्रकाव्य आहे. ज्ञानदेव म्हणता माया गेली समूळ विलया. बरे का, ही ताकद नाही तर आमचे नाव, आमच्या नावात काही अर्थ नाही. नाग वाघ मारे, उंदीर पाहून घरा शिरे. कुठं चालले वाघ मारे, म्हणला उंदीर बघितला. आमचे नाव. कुबेर कोणाला म्हणतात? अजूनही भूषण पाटील 9 निधी संपत्तीपैकी पिनाटे भाऊसाहेब कुबेराच्या ताब्यात आता 2025 मध्ये 8.5 निधी आहे. एकट्या ताब्यात 8.5 निधी. निधी म्हणजे संजय निधी निराधार डोकं नाही चालवायचं कसले भाऊसाहेब. संजय ते निधी नाही. निधी म्हणजे 5 लाख दगडाची घरं, 7 लाख विटाची घरं, 1 कोटी काशाची घरं, 1 कोटी तांब्याची घरं, 7 कोटी सोन्याची घरं. काय भाव आहे आता सोन्याचा? 10 ग्राम 1 लाख. जमला आता नरेश पाटील. 1,10,000 ग्रामला तर 7 कोटी सोन्याच्या घराचा गुणाकार करा, मेंदू जागेवर बंद पडेल. हे एवढी संपत्ती आहे रावणाची. ही पावनिधी आहे. पावनिधी, राहिलेली पावनिधी जगात आहे. आणि आताही कुबेराच्या ताब्यात 8.5 निधी आहे. म्हणून देह हे काळाचे, धन कुबेराचे. 8.5 निधीचा मालक आहे तो अजूनही. आणि रोज जात जंगलात, वायल्या लाकडाचा गठ्ठा बांधत, आणि ते मोळी डोक्यावर ठेवत, आणि हॉटेलवाल्याला देत, त्याच्यात 2 प्लेट भजे खात. रोज मोळी आणत लाकडाची. कारण नाव काय तुझं? तो म्हणला माझं नाव कुबेर. कुबेर. आणि 2 प्लेट भज्यासाठी आणत मोळी. कुबेर नाव मोळी वाहे, कुबेर नाव, कुबेर नाव कैसी पाहे भजिती, कैसी पाहे काय घाबरू नका. कुबेर नाव मोळी वाहे. नाव कुबेर आहे, लाकडाची मोळी आणतो 2 प्लेट भज्यासाठी. हे संताची देवाची नाव. म्हणून त्याच्यात सामर्थ्य तसंच आहे. ज्ञानदेव म्हणता माया गेली समूळ विलया. पण आता माझ्या भावा ऐसे करीगा ज्ञानदेवा. हे ज्ञानदेवा आता माझ्या भावा ऐसे करी. म्हणजे जशी माझी भावना आहे त्याप्रमाणे आता तुम्ही पूर्तता करा. आणि ती जर पूर्तता केली ना, शेवटच्या चरणात कृतज्ञता.
जर अशी पूर्तता केली तर जावे ओवाळुनी जन्मोजन्मी म्हणे जनी. याला कृतज्ञता म्हणतात. शब्द जवळजवळचे आहे, कृतज्ञ आणि कृतज्ञ. बरं का भेंडे साहेब, एका कृतच्या पुढे ज्ञ, एका कृतच्या पुढे ज्ञ. ज्ञ हंती म्हणजे नाश करणे, ज्ञ जानाती म्हणजे जाणणे. केलेल्याचे उपकार जाणतो तो कृतज्ञ, आणि ज्यानं उपकार केले त्याच्याच नाशावर टपतो तो कृतज्ञ. घ्न हंती. जहिते नीच बडाही पावा. तो उंदीर घाबरला बिचारा आणि साधू ध्यानाला बसला होता भूषण पाटील. त्याच्या मांडीखाली आला. चुळबुळ चुळबुळ काय करते म्हणून साधून बघितलं तर उंदीर. का रे उंदरा घाबरला? बोक्या लागला माग महाराज. असं झालं का? ठीक आहे. मूषको तो मार्जारो भव. साधूचा आशीर्वाद. तूच बोक्या हो. झाला ना बोक्या. उंदराचा बोक्या झाला आणि बोक्या फिरू लागला. महिना 2 महिने त्या माग कुत्र लागलं. एक दिवस पुन्हा साधूकडे आला बोक्या. वाचवा महाराज. काय झालं रे? कुत्र लागलं माग आणि तूच होय कुत्रा. रेखचंद पाटील बोक्याचा कुत्रा झाला. 2 महिन्यानं कुत्र्याच्या माग वाघ लागला. ठरल्याप्रमाणे साधूकडे कुत्र. वाचवा महाराज. आता काय झालं? वाघ लागला माग. तो व्याघ्र भव. साधू होता तो. क्षणार्धात वाघ झाला कुत्र्याचा. वाघानं दरकाळी फोडली भूषण पाटील. वाघाच्या आनंदाला पारावार नाही. वाघ निघाला वापस जायला, पण 2-4 पावलं टाकल्यावर शर्माची वाघ थांबला. म्हणला केवढे उपकार आहे साधूचे. एवढासा उंदीर होतो, याच्या आशीर्वादानं बोक्या झालो, त्याच्याच आशीर्वादानं कुत्र झालो, याच्याच आशीर्वादानं आता वाघ झालो. जगात कोणाची भीती नाही म्हणला वाघ. पण थांबला का? मनात आलं एकच भीती आहे. ज्यानं उंदराचा वाघ केला त्याच्या मनात आलं तर ते पुन्हा वाघाचा उंदीर करल. एकच उपाय निर्भय जीवन जगण्याचा, साधूचं नरड फोडणे. याला म्हणतात कृतज्ञ. विठ्ठल ज्याचे उपकार आहे. नाही तो विंचू वाहत होता पाण्याच्या प्रवाहात. बेंडकोईला दया आली. बिचाऱ्या बेंडकोईनं टाकली उडी. पोहत पोहत गेली तिकडनं. विंचू आला, त्याला घेतला पाठीवर. नथू पाटील वापस फिरली. बेंडकोई परतीचा प्रवास. जोपर्यंत पाण्यातला प्रवास होता तोपर्यंत बेंडकोईच्या पाठीवरचा विंचू हरिभक्त परायण होता. त्याला माहिती आहे धोक्यात जीव आहे. आणि बेंडकोडी काठाला आली शर्माजी. विंचवाला वाटला आता तर वाचलो, पण हिला माहिती करून द्या पठ्ठ्याला काय म्हणतात. उतरता उतरता नांगी मारली. बेंडकी 2-2 फूट उड्या मारत होती. कोण करणं उपकार. याला याचं नाव कृतज्ञ आहे. इथे कृतज्ञता व्यक्त केली. शुकाचार्यांनी पांडवाच्या राजसूय यज्ञामध्ये पोपटाच्या रूपात पात्रावळीवरच एक खरकट शीत खाल्लं भूषण पाटील. भागवतात आहे. एक शीत त्या पात्रावळी टाकून देतात ना, तेव्हा एक शीत भाताचं खाल्लं पोपटाच्या रूपात पात्रावळीवरच. ते 3 पिढ्या सलत होतं. 3 पिढ्या. मी यांच्या यज्ञात एक शीत खाल्लं, यांच्या यज्ञात एक शीत खाल्लं, यांच्या यज्ञात एक शीत खाल्लं. मग अर्जुनाच्या पुत्र अभिमन्यू, दुसरी पिढी. अभिमन्यूचा पुत्र परीक्षिती, तिसरी पिढी. आजोबाच्या यज्ञात भाताचं शीत खाल्लं, ते 3 पिढ्या सलत होत.
नातवाला परीक्षितीला 7 दिवस भागवत सांगितलं. कोणी? शुकाचार्याने. आजाच्या यज्ञात एक भाताचं शीत खाल्लं, त्याच्या बदल्यात 7 दिवस भागवत सांगितलं. याला म्हणतात कृतज्ञ. विठ्ठल त्याप्रमाणे बरं का, त्याप्रमाणे म्हणजे बरोबर, त्याप्रमाणे जावे ओवाळ भोजन पाटील हे महाराष्ट्राला माहिती आहे. ते पहा, आमचे लातूरचे सगळे मोठे मोठे लोक बसलेले आहेत, तर त्यांच्याकडे दरवर्षी एक दिवस असतो, पण त्याच वेळेला 10:30 प्रारंभ आणि 12:30 उद्या बरोबर 8:30 तयारी ठेवा. आम्हाला अडचण अशी आहे, ते प्रेमाचे संबंध आहे. नथू पाटलाला माहिती आहे, मी त्यांना बरेच ठिकाणी फिरवलं. ढोक महाराजच पाहिजे असे काही ठिकाण आहे, ते नाही जमत. ढोक महाराज पाहिजे म्हटलं उशीर होईल. उशिरा या, 1 तास करा, पण सुरुवात उद्या झाली पाहिजे. बरोबर करू आपण. 8:30 ते 10:30 सगळी तयारी राहा. 5:30 उजाडतं ना, भरपूर आहे. उन्हाळ्याचे दिवस असेल, बरं होते. त्या दिवशीच मी म्हणत होतो जटामगिरीला जरा उशीर होतोय पाटील, पण आता त्यांनाही ते मोह आवरेना. महाराज आपल्याकडे येतात, ते स्वागत न त्याच्यात अर्धा तास, तरी आम्ही बरोबर 11 ते 1 बरोबर केला. ऊन खूप आहे, त्याच्यामुळे आपलं लवकर उरकू. उद्या आता ज्ञानेश्वर माऊली भजन होईल. सगळी मोठी मोठी मंडळी आली, एवढं हे सगळे भरलं पाटील. आपलं गाव जटामगिरीपेक्षा थोडस मोठं असं. आता तुमचंच गाव हे, तेही गाव तुमचंच, जमलं त्यात. हे तुम्हालाच जमलं, ते बाकी आनंद आहे. यांची शांतता पाहून मला असं वाटते अजून कीर्तनच सुरू झालं नाही, पण 2 तास झाले बरं का. भेंडे साहेब, माऊलीचं भजन जय विठ्ठल. माझी एक विनंती असेल, आज आम्हाला काही गोष्टीच्या उणिवा जाणवल्या. ज्यांच्यामुळे मी परमार्थाला लागलो, ज्यांची पोथी पांडुरंग मामाजी सावरकर यांच्या घरी श्रावण महिनाभर न चुकता मी ऐकायचो, ते आमचे पूजनीय बनतेजी महाराज. पोथी तिथंच असायचे महिनाभर. ते महाराज गेले नाही तर आवर्जून इथे उपस्थित. तसं आंबेडकर पुतळ्यापर्यंत दिंडी गेली का तिथे भजनाचा मान आमचे व्यंकटरावजी झाडोदे त्यांचा असायचा पूर्वीपासून. त्यांची आठवण आली, पण आमच्या प्रवीण चव्हाणनं ती उणीव भरून काढली. सुंदर 1-2 घटना आता झाल्या. आमचे कुशारराव ढोक, शेषराव भाऊ कडू, हे कालाच्या ओघामध्ये जावं लागतं. गए हुए कधी आते नाही, कभी आते नाही, लेकिन ऐसी अवसर पर उनकी याद आती है, म्हणून स्मरण झालं, म्हणून खुलासा केला. तर माझी बनतेजी गेले. आता माऊलीचं भजन होईल, जय विठ्ठल होईल. सर्व झाल्यावर आमचे टाळकरी महाराज खाली बसतील. बसलेल्यातलं कोणी उठणार नाही.